मी नंदुरबार जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं कमीत कमी 900 किलोमीटर आहे आणि रात्री 900 किलोमीटर आहेत. रात्री तिथून 9:30ला बसलो. परत भुसावळपासून 1-2 वाजता बसलो ट्रेनने आणि ते नागपूरला सकाळी 9:30ला पोचलो आम्ही. तर माझं एक सांगायचं मत आहे, शिखांनी संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढा, असं महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आणि देशाला जेव्हा स्वतंत्र मिळवण्यासाठी महात्मा गांधींनी 150 वर्ष संघर्ष केलं, सर्वांनी नेतृत्व केलं, त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा संघर्ष करावा लागेल आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढावा लागेल. आणि प्रभाकर लोढा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेणार त्या ठिकाणी तुम्हाला काम शिकून रोजगार देणार. त्यांनी स्वतःहून सांगितलं शब्दावर ते विश्वास ठेवत नाही. आम्ही थोडं सांगितलं, त्यांनी सांगितलं ना, आम्ही नाही सांगितलं, त्यांनी स्वतःहून सांगितलं शब्दावर ते विश्वास ठेवत नाही. तर सरकार का चालवतात? सरकार चालवण्यासाठी जे लोकांनी सांगितलं शब्द काटेकोरपणे त्यांनी पालन केलं पाहिजे. लोकशाही आहे, लोकांसाठी चाललं राज्य म्हणजे लोकशाही. लोकांचं मत समजून घेणे, लोकांचं हित समजून घेणे म्हणजे लोकशाही. यानंतर लोकांचं संरक्षण करणे, लोकांची सेवा करणे, या पद्धतीने या सरकारनं अतिशय काटेकोरपणा युवा प्रशिक्षणांना यांनी भरपूर शिक्षण घेतलं. काही वकील केलं, काही डॉक्टरशी नर्सिंग केलं, काही DED केलं, काही MA केलं. माझ्या MA BEd आहे. तरी आम्ही सरकारी डिपार्टमेंटमधून 11 महिने काम केलं. पहिले 6 महिने दिले, 6 महिने संपल्यानंतर परत आम्हाला 5 महिने दिला. तर त्या 5 महिन्याचे पैसे पण बाकी आम्हाला. मग अजून आम्हाला रोडवर झोपायला वेळ लागतं आहे. ज्यावेळी इलेक्शन होता तर घरी गेलो, आम्ही असं करतो, सर्वांना रोजगार देतो आणि सर्वांना आम्ही विकासाच्या लाईनीवर घेऊन जातो. कुठे विकासाच्या लाईनीवर? असं रोडवर झोपण्याची वेळ आहे. आणि न्यायालय समोर नागपूर उपराजधानी महाराष्ट्र राज्याची आहे. आणि ज्यावेळेस मुंबईला केलं तेव्हा पण तिथे आम्ही झोपलो. ते मुख्य राजधानी आहे महाराष्ट्राची. अशा पद्धतीने यांनी दखल घेतली पाहिजे आणि स्वतः सांगितलं शब्दावर स्वतः पालन करा आणि विचार करा आणि परत त्या युवा प्रशिक्षणाला स्वतः भेटून आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं पाहिजे. एवढी माझी दोन समजून. जे युवा प्रशिक्षणार्थी इथे आलेले नाहीत, तुम्ही त्यांना काय सांगू? मी त्यांना काय सांगतो की स्वतः आपल्या पायावर उभे राहण्यासाठी स्वतःहून तुम्ही येऊन समर्थ द्या आणि स्वतःहून लढा. स्वतःहून लढा म्हणजे सर्व मिळून लढा. नेतृत्ववाले आणि सर्व 36 जिल्ह्यातील युवा परिषदातले शिक्षण डिपार्टमेंट, आरोग्य डिपार्टमेंट, ग्रामपंचायत डिपार्टमेंट, अंगणवाडी डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट आणि ग्रामपंचायत डिपार्टमेंट, त्याच्यानंतर पंचायत समिती डिपार्टमेंट, जेवढे 12 डिपार्टमेंट असतील जे युवामध्ये लागले असतील सर्वांनी येऊन नेतृत्व करा आणि सर्वांनी मिळून सरकारला अल्टिमेट द्या. ते आम्हाला अशा पद्धतीने आम्हाला अडचण आहे. आम्ही रोजगार भेटत नाही म्हणून आम्हाला रोजगार दिलं. तुम्ही दिलं परत का मागता आहे? द्यायलाच पाहिजे नको तो. युवा प्रशिक्षणांना इथे या म्हणा. हां, सर्व युवा प्रशिक्षण 36 जिल्ह्यातील मी आवाहन करतो की उद्या सर्वांनी 14 तारखेपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे. उद्या सर्वांनी निघा आणि इथे येऊन सर्वांनी नेतृत्व करा आणि ज्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल व्हा आणि येऊन तुम्ही सर्वांना अशी संख्याबळ दाखवा. महत्त्वाचे म्हणजे संख्याबळ नसेल तर सरकार त्याला असं पहिलं काय बघतो, संख्या किती आहे. पहिलं त्यांना PA साहेब असतो, त्यांच्या संबंधित डिपार्टमेंटमधील लोकांना पाठवतं ते बघण्यासाठी. ते किती संख्या बघा, तेव्हा ती दखल घेण्याची महत्त्व म्हणजे संख्याबळ. सर, तुम्ही कोणत्या आस्थापनेमध्ये काम करता? शिक्षक डिपार्टमेंटला. शिक्षक डिपार्टमेंटला. अजून काही सांगू? धन्यवाद भाऊ. ओके सर. नमस्कार सर्वांना. नक्कीच आपण जेवण केलेलं असेल. आम्ही आता जेवणाची व्यवस्था काय होते काय कसं पद्धतीने करता येईल ते बघतोय.
आज सकाळपासनं म्हणजे काल जवळपास 3 वाजता इथं पोहोचलो नागपूरमध्ये. स्टेशनला झोपलेलो होतो आणि तिथून एक सकाळी मोर्चा काढण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून केलं. आज इथं येत असताना एक चांगली गोष्ट अशी वाटली की विदर्भाचा मोर्चा आहे. म्हणजे आतापर्यंत मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे मोर्चे घेतले, विदर्भात घ्यायचं एक अहोभाग्य ते आपल्याला लाभलं. आणि इथं मी माझं सर्वस्वी पणाला लावत असताना काही नालायक लोक थोडं आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. माझे बंधू सय्यद अहमद सर यांनी सर्वात पुढाकार घेऊन इथं उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला एका गोष्टीची खंत अशी वाटली की ज्या नागपूर जिल्ह्यामधली संख्या आहे 3,000-4,000 असताना इथं फक्त मला 2 लोक दिसले. जाऊ द्यात, हे नेहमीचंच असतं आपलं की ज्या जिल्ह्यातनी आपण मोर्चा घेतो तिथं संख्या कमी असते. तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवा. पण एक सांगतो की हे 6-10 हजार रुपये जे कामं करतात लोक, म्हणजे जे प्रशिक्षणार्थी आहेत, यांचं कुठेही वाटोळ होऊ नये यासाठी म्हणून तुम्ही श्रीमंत म्हणून या मनानं इथं यायला पाहिजे आणि या लोकांसाठी तुम्ही एक दिवस लढायला पाहिजे. काही हरकत नाही, लढा जिंकणार त्याच्यात काही दुमत नाही. आज उद्या परवा 1 दिवस 2 दिवस महिना वर्ष 10 वर्ष लागतील. लढा जिंकल्याशिवाय या मैदानातून मैदान सोडणार नाही हा विश्वास आमच्या तुकाराम बाबांनी आम्हाला दिला. आणि आदरणीय चाकूरकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एक शिकवण आहे की जोपर्यंत माझ्या मनाला पटत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही. ह्या दोन्ही गोष्टी घेऊन सोबत आम्ही चालतो. एवढंच तुम्हाला सांगतो की तुम्ही घरी बसू नका. भेटेल त्याला जेवणाबद्दल लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीची की नेमकं आपण खातोय कोणाच्या भरोश्यावर. आत्तापर्यंत आईवडिलांनी पोचलं आणि आता जे लढत आहेत त्यांच्या भरोश्यावर तुम्ही जर आयुष्य काढत असाल तर मग हे काही आयुष्य म्हणजे याला काही अर्थ राहत नाही, ते निरर्थक होऊन जाते. बघा, तुमची इच्छा तुमच्या पद्धतीने. आणि माझ्या एक शेवटी असं बोलायचं की सभासद नोंदणीच्या माध्यमातून जे काय मी पैसे खाल्लेत, धन्यवाद आपल्या सगळ्यांची की माझ्याकडे सभासद नोंदणी केली. त्याच्यामुळे माझं एक घराचं म्हणजे मी एक अकोल्यामध्ये घर घेतो आहे आता, एक 2 BHK फ्लॅट. माझ्याकडे आता इनोवा होती आता पहिले घेतलेली, आता आणखी एक नवीन सफारी घेतो आहे. मोबाईल वगैरे तर घेतलाच आहे. आणि 2,17,000 रुपयामध्ये एवढं सगळं करत असताना या महाराष्ट्रातनी एवढं स्वस्त कधी झालं हे मला अजूनही कळालं नाही. त्यामुळे सर्वांचे आभार. अशीच सभासद नोंदणीतून मला तुम्ही पैसे जमा करत जा आणि मी असंच मोठा होईल. धन्यवाद. हो, जे युवा प्रशिक्षणार्थी इथे आले नाही त्यांना तुम्ही काय उपदेश देऊ इच्छिता? माझं एवढंच मत आहे, जे आले त्यांना घेऊन लढणार, जे नाही आले ते घरी बसा, काही प्रॉब्लेम नाही. बस. जर इथे युवा झोपायला काय झालं, रात्रभर झोप लागलेत, सकाळी पण झोप लागलेत, आता पण झोप लागलेत. सर लाईव्ह चालू आहे. लाईव्ह चालू आहे. हे बाबांचं चालू आहे लाईव्ह. बाबा चला, तुला एक बाबा बोलले. पटक द्यावं लागतं. तुला बी काही आळस नाही. नाव काय आपलं चॅनल? स्वप्नील दांबेकर. स्वप्नील दांबेकर. हा लिंक शेअर नाही करत. नाही करत डायरेक्ट. मी कोणत्या ग्रुपमध्ये आहेच नाही ना आपल्या, नाही ज्या ग्रुपमध्ये आहे अकोल्याच्या त्या ग्रुपला लिंक सेंड करतो. अकोल्यामध्ये आहे. हो. गाव कोणतं? मी दहेगाव स्टेशन, वर्धा जिल्हा, दहेगाव स्टेशन. आणि सगळी मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये मी जॉईनच नाही आहे ना, मला जॉईन करून घ्या. अरे मला कुठल्या कुठल्या टीव्हीवर आले जरा पाठवायचे रे. एबीपी झालं ना. ABP आलंय, TV9 आलंय, साम आलंय, IBN आलं नाही का? मला तर म्हणजे एबीपी अरे IBN पण आलं ना. IBN मध्ये नका फोन. सर लाईव्ह मध्ये बोला ना. काय बोलू आज तिकडून काय उत्तर आलं लोढा साहेबाकडून? तर रात्री 1 वाजता GR निघणार आहे हे मला बाबांनी सांगितलं, लोडानी नाही.
मला बाबांनी सांगितलं इथं रस्त्यावर 1 वाजेपर्यंत बसलं की GR देतो. आपल्याला 4 वाजता लोढा साहेबांना भेटण्यासाठी आपल्या प्रशिक्षणार्थ्याकडून काही प्रशिक्षणार्थी आणि आपले नेतृत्व तिथे गेले होते. तर त्यांच्याकडून काय उत्तर आले? त्यांनी सांगितले 2 दिवसात मुख्यमंत्र्याला मी बोलतो, 2 दिवसात तुमचा अहवाल देतो, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवतो तुमची मागणी, हे सगळा अहवाल तयार करून देतो. पण रात्री 1 वाजता बाबांनी मला GR देतो म्हणल्यात. मी आता झोपणारच नाही 1 वाजेपर्यंत. आम्ही तुमच्या सोबतीला आहे सर. यास बघा इथे काही प्रशिक्षणार्थी मी बाबाला सोडणार. करावं लागेल. करायचं का मग काय लाईव्ह करायचं का? लाईव्ह करा ना. आता बाबा रस्त्यावर आहेत, संताला रस्त्यावर झोपायची वेळ आणलं सरकारनं. प्रशिक्षणार्थ्यांना जागी हा. चालते का खडखडून उठून येतील. उठा रे युवा प्रशिक्षणार्थी, या तिथे आम्हाला मोर्चामध्ये सहाय्य करण्यासाठी. यास तुम्ही पण नागपूरला संविधान चौकामध्ये इथे मोर्चा भरलेला आहे. येथे तुम्ही अवश्य या. बंद करा, लाईव्ह बंद करा. हो.